एक व्यक्ती पागलखान्यामध्ये राहायला गेला. त्याचे बाकी मित्र नातेवाईक विचार करायला लागले की इतका चांगला माणूस पागलखान्यात कशासाठी राहायला गेला. तो कडुनिंबाच्या झाडाखाली खूप खुशीत होता, बसला, आनंदात होता. गेले त्याच्याजवळ, त्याला विचारलं की तू या पागलखान्यात काय करत आहे. तर तो माणूस म्हणाला की मी मोठ्या पागलखान्यातून या छोट्या पागलखान्यात आलो. तर सगळे लोक आश्चर्यचकित झाले, अचंबित झाले. म्हणे मोठा पागलखाना, छोटा पागलखाना, तू काय बोलून राहिला, पागल तर नाही झाला तूच. म्हणे हे संसार जो आहे, मी जिथे राहत होतो, हा मोठा पागलखाना. कोणी कमी पागल आहे, कोणी जास्त पागल आहे. आणि हा छोटा पागलखाना मी जिथे राहत होते, इथे जरा जास्त पागल लोक आहेत दोन्ही पागलखाने. तो मोठा पागलखाना आहे, हा छोटा पागलखाना आहे. त्याही संसारात खूप मोठे मोठे पागल दिसतात. तर तो माणूस म्हणाला की इथे या छोट्या पागलखान्यात ढोंग नाही आहे, पाखंड नाही आहे. जो जसा पागल आहे तो तसा दाखवते जगाला. आणि या बाहेरच्या मोठ्या पागलखान्यात तर ढोंग आहे, पाखंड आहे, बनावटी पण आहे. व्यक्ती जसा आहे तसा नाही, तर दोन मुखवट्याने जगते. दिसणारा मुखवटा वेगळा, अंदरचा मुखवटा वेगळा. जो जसा आहे तो तसा नाही दाखवते. काहीतरी मी विशेष आहे असं दाखवते. तर त्या माणसाने म्हटलं की मी ते ध्यान शिकायसाठी आलेलो, मी ध्यानामध्ये उतरायसाठी आलेला आहो. म्हणे पागलखान्यात? म्हणे हो. इथं जे सहज आहे, जे स्वाभाविक आहे, ते त्या मोठ्या पागलखान्यात नाही आहे. तिथे आडंबर आहे. एक दुसऱ्याचे पाय ओढणं आहे. इथे कोणी कोणालाच त्रास देत नाही. सगळे पागल आहेत, सगळे मस्त आहेत. तर जीवनामध्ये ध्यान जर नाही आहे तर निश्चितच पागलपण येऊन जाईल. तुम्ही म्हणाल की कसं काय. गोष्ट जरी विचित्र वाटत असली ऐकायला, तर हे सत्य आहे. ज्यांच्या जीवनात ध्यान नाही आहे ते एक दिवस पागल होणार आहेत. मुळामध्ये जा तर तुम्हाला समजेल सगळी गोष्ट. तर ध्यान आपल्याला पागलपणातून बाहेर काढते. पागलपणाचा अर्थ काय, की आपण केंद्रित नाही आहे. आपल्या अंतर्मनामध्ये एक नाही आहे, तर आपण गर्दीमध्ये भटकत आहोत. विचारांच्या अस्तव्यस्तता आहे, संघर्ष चालू आहे आतमध्ये. गृहयुद्धासारखी स्थिती बनलेली आहे मनात. मग कसं आपण ध्यानात उतरणार आहे. तुम्ही पागल नाही आहे हे ओळखायचं आहे, आणि पागल आहे हे ओळखायचं आहे. ते एकच टेक्निक वापरा की दिवसभरात जेही तुमच्या मनात विचार येतात, गोष्टी येतात, एका कागदावर इमानदारीनं लिहत चला. आणि जेव्हा तुम्ही शांत होता, जेव्हा तुम्ही खुश राहता, आनंदित राहता, पवित्र असता, तेव्हा तुम्ही ते वाचा. त्या गोष्टी स्वतःला स्वतःची शरम वाटेल आणि तुम्ही खरंच 100% पागल आहे हा तुम्हाला विश्वास होऊन जाईल. तर पागलपणातून बाहेर निघायसाठी ध्यानामध्ये उतरावं लागेल. म्हणून भोलेनाथ ध्यानस्थ दाखवलेले आहेत, ध्यानामध्ये बसलेले आहेत. भोलेनाथांचा मार्ग तो आपला मार्ग झाला पाहिजे. 2 मार्ग आहे या संसारात. एक आहे ज्ञान मार्ग, दुसरा आहे भक्ती मार्ग. ज्ञान मार्ग म्हणजे ज्ञानी व्यक्ती काय करते की सगळं काही सोडून भगवंताला पकडते. सगळं सोडावं लागते त्याला, सगळं त्याग करावं लागते.
ज्ञानामध्ये त्याग महत्त्वाचा आहे. सर्व काही सोडून ईश्वराच्या शरण जाण्याला महत्त्व आहे. आणि भक्तीमध्ये काही सोडावं नाही लागत. जे आहे, जे आपल्याला दिसते त्याच्यामध्येच ईश्वराला पाहावं लागते आणि सगळ्यांवर प्रेम करावं लागते. भक्ती हा समर्पणाचा मार्ग आहे. ज्ञान हा त्यागाचा मार्ग आहे. तर हे दोन्ही मार्ग, एका मार्गाचे देवता आहेत शिव, ज्ञान मार्गाचे देवता आहेत आचार्य शिव, आणि भक्ती मार्गाचे आचार्य आहेत कृष्ण. हे दोन्ही देवता सद्गुरूमध्ये निवास करतात. म्हणून गुरुकृपेने ज्ञानही येते, भक्ती येते. हे दोन्ही मार्गामध्ये आपण प्रवीण होऊन जातो. तर जे शिव आहेत ते ध्यानस्थ आहेत आणि कृष्ण आहेत ते सर्वांवर प्रेम करणारे आहेत. कोणामध्येच भेदभाव नाही. शंकरजी खूप मोठे गृहस्थ होऊन गेले. त्यांनी सांगितलं की परिवार सोडायचा नाही. सर्व काही सोडून ते कैलासावर गेले, पण तरी त्यांनी परिवार बसवला. त्यांनी सांगितलं की कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं आहे या संसारासाठी, तुमच्या प्रगतीसाठी. कुटुंब खूप आवश्यक आहे. आई वडील आहेत, पती पत्नी आहे, मुलं आहे, सासू सासरे आहेत, आजी आजोबा आहेत. हे सर्व महत्त्वाचं आहे. भोलेनाथांनी सर्वांना सांभाळलं, माता पार्वतींनी सर्वांना सांभाळलं. एक आदर्श परिवार हा भोलेनाथाचा आहे. योगी पण खूप मोठे, गृहस्थ आश्रम पण खूप कुशलतेने सांभाळलं. त्याच्यात पण एक विशाल दृष्टिकोन. वैरागी पण, गृहस्थ पण वैरागी पण, अद्भुत संगम आहे शिवशंकरांचा. आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे. भूत प्रेत असो की बैल असो की नाग असो की गणपतीचे उंदीर असो की माता पार्वतीचा सिंह असो, सर्वांना सोबत घेऊन चालणारे. कोणामध्ये भेदभाव न करणारे. अद्भुत आहे. त्यांचं वर्णन या जीवेद्वारे नाही होऊ शकत. आनंदाचे सागर आहेत ते. आनंद जिथून उत्पन्न होते तो भंडार आहेत ते. तर काही करून शिव चिंतनासोबत आपल्या मनाला जोडायचं आहे. संसारात आपण संसाराचं चिंतन करतो. लग्नात मला बोलावलं नाही, माझ्या नवऱ्याला बोलावलं नाही, माझ्या मुलांना सांगितलं नाही, आम्हाला मान दिला नाही. त्याने माझ्याबद्दल असं म्हटलं, त्याने त्याच्याबद्दल तसं म्हटलं, हा बरोबर नाही, हा चांगला आहे. असं चिंतन आल्याबरोबर आपलं मन जे आहे ते एकदम छोटं बनून जाते. त्याची ऊर्जा नष्ट होऊन जाते. निगेटिव्हिटी यायला लागते. हे आहे अशिव चिंतन, अशुभ चिंतन. पण शिवचिंतनासोबत आपल्या मनाला जुळायचं आहे. शिवचिंतन काय म्हणते? शिव म्हणजे कल्याण, सर्वांचं कल्याण हो. सर्व शिव आहेत, सुंदर आहेत, सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंद स्वरूप आहे. शिव म्हणजे आनंद स्वरूप, शिव म्हणजे ज्ञान स्वरूप, शिव म्हणजे करुणा. प्रत्येकामध्ये जर आपण पाहायला लागलो शिव, तर अशिव दूर होऊन जातील आपल्यापासून. शिव आपल्या आतमध्ये येऊन जातील किंवा शिवाच्या आपण समीप पोहोचून जाऊ. तर शिवचिंतन झालं पाहिजे, शुभचिंतन झालं पाहिजे. तीच शिवरात्री आहे.
तीच महाशिवरात्री आहे. अशुभ चिंतनापासून संसारी चिंतनापासून मनाला दूर करण्याचा प्रयत्न करा आणि शिवचिंतनाकडे मनाला घेऊन चला. तेव्हा खरी शिवरात्री होईल. बेल वाहल्याने, फुलं वाहल्याने, दूध वाहल्याने फायदा होईल, पण इतका नाही होणार जितका आपण आपल्या आतमधल्या आत्मशिवाचं दर्शन घेऊ, दुसऱ्याच्याही आत्मशिवाचं दर्शन घेऊ, सगळ्यांमध्ये शिव पाहू, तो दृष्टिकोन विकसित करू, शिवदृष्टी विकसित करू, ब्रह्मदृष्टी विकसित करू. तेव्हा खरी शिवरात्री होईल. पहिलं शिवलिंग प्रगट झालं तो दिवस आहे आजचा. शिव पार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे आजचा. या पृथ्वीवर जे शिवलिंग प्रगट झालं, तसंच आपल्या आतमध्ये आज तो आनंद प्रगट झाला पाहिजे, ती स्थिरता प्रगट झाली पाहिजे, ते वैराग्य प्रगट झालं पाहिजे, ते ज्ञान प्रगट झालं पाहिजे जे शिवाच्या आतमध्ये होतं. तेच शिवलिंग आहे. निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार आहे. आणि शिवविवाह झाला होता शिव भगवान आणि माता पार्वतीचा आज. तर आपल्या आत्म्याचं त्या परमात्म्यासोबत विवाह झाला पाहिजे, म्हणजे मिलन झालं पाहिजे, तो साक्षात झाला पाहिजे, तो आणि आपण एकरूप झालो पाहिजे. तीच आहे महाशिवरात्री. तर शिवचिंतन आपल्या आतमध्ये वाढो. शिवरात्रीचा उत्सव या प्रकारे साजरा हो. गुरुच शिव बनून आपल्या आतमधल्या अशिव विकारांचं नाश करतात, नष्ट करतात. तर गुरु चालते बोलते परमेश्वर आहेत, चालते बोलते शिव आहेत. सद्गुरू आपल्या पाठीराखा जर बनले तर इतरांचा लेखा कोण करेल. शिवशंकरांनी विचार केला की जेव्हा आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा नाही जाऊन नाही देऊ शकत, तर याच्यासाठी त्यांनी गुरु घडवले, गुरु बनवले, आपल्यापर्यंत पोहोचवलं, गुरुज्ञान पोहोचवलं. तर गुरुच्या माध्यमातून शिवच आपल्याशी बोलतात, शिवच आपल्याला आधार देतात, शिवच आपल्या जीवनाला दिशाधारा देतात, शिवच आपल्या दगडातून मूर्ती घडवतात. तर घडायचं आहे, मिटायचं आहे, स्वतःला मिटवायचं आहे, मीपणा मिटवायचा आहे. जेव्हा मीपणा मिटेल तेव्हा शिव आपल्या आत्म्यातून प्रगट होतील. जेव्हा अहंकार मिटेल तेव्हा शिव साक्षात होऊन जातील. पण सोपं नाही अहंकार मिटवणं. त्याच्यासाठी गुरुच आपल्या ज्ञानरूपी तलवाराने या अहंकाराचं मस्तक छेदन करतात. म्हणून आपण पूर्ण समर्पण बुद्धीनं गुरुच्या शरण राहिलो पाहिजे, गुरु मार्गावर प्रामाणिकपणे चाललो पाहिजे. तर तेव्हाच आपण शिवतत्वाकडे पोहोचू, शिवचिंतनाकडे पोहोचू, शिवमार्गावर जाऊ आणि भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील. फक्त बेलफुलानं प्रसन्न नाही होतील, दूध चवल्याने प्रसन्न नाही होतील. तो दुधासारखं शुभ्र पवित्र बनू, पाण्यासारखं पवित्र बनू, तेव्हा शिव प्रसन्न होतील. बेलासारखं 3 गुणांपासून आपण दूर जाऊ, ईश्वराच्या चिंतनामध्ये डुबून जाऊ, शिवचिंतनामध्ये, तेव्हा शिव प्रसन्न होतील. चंदन अर्पण करून शिव प्रसन्न नाही होतील, तर चंदनासारखं आपलं मस्तक शीतल होईल, तेव्हा शिव प्रसन्न होतील. शिवाच्या डोक्यावर चंद्रमा आहे अर्धा. ते आपल्याला संदेश देतात की तुम्ही कोणतेही काम अर्ध करता, पूर्ण करत नाही. तर कामं पूर्ण करत चला, अर्ध्यावर कामं सोडू नका. पण अर्ध जरी मन माझ्यामध्ये लावलं, संसारामध्ये अर्ध आणि माझ्यामध्ये अर्ध, तर निश्चितच तुमचं कल्याण होऊन जाईल. तर हे गुरुज्ञानानेच शक्य आहे, गुरुसेवेनेच शक्य आहे, निस्वार्थ सेवा केल्यानेच शक्य आहे.
गुरु आपल्या आतमध्ये त्या गोष्टी निर्माण करतात ज्याच्यामुळे आपल्या आतमध्ये शिव प्रगट होतात. तर गुरुचं ज्ञान अद्भुत आहे, तेच शिवाचं ज्ञान आहे. जे गुरु आहेत तेच शिव आहेत, जे शिव आहेत तेच गुरु आहेत, असे भगवान भोलेनाथ म्हणतात. शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद, अनंत अनंत आशीर्वाद, अनंत अनंत ऊर्जा शिवतत्वाची आपल्या सर्वांमध्ये येऊ. आपलं कल्याण हो, आपल्या आतमधल्या स्वार्थाचा दुर्गंध नष्ट हो आणि आपल्या आतमध्ये ते सुगंध निर्माण हो सद्गुणांचा. जटेमध्ये गंगा आहे भोलेनाथाच्या, अशीच जट आपल्या मस्तकामध्ये ती गंगा प्रगट हो गुरुज्ञानाची, गुरुकृपेची. आणि जसं बी स्वतःचं अस्तित्व हरवून देते, मिटवून टाकते जमिनीमध्ये, तसंच आपल्या गुरुचरणी आपलं अस्तित्व सगळं मिटवून टाकू आपण. तेव्हाच त्यातून अंकुर निघेल सद्भावनेचा, सत्प्रेमाचा, सच्चिंतनाचा. सद्गुरुनाथ महाराज की जय.